नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे अकोले तालुक्यात शिसवड या ठिकाणी. तर आपल्याकडं नगरवरून पाहुणे आलेत, ते पण एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आले ते. तर आमच्याकडे येऊन कसं वाटतंय? मस्त. हा ना, खूप वातावरण कसं आहे आमच्याकडं? छान. छान आहे ना. तर आम्ही शिसवडला सांडवा पाहण्यासाठी जाणार आहे. तर सांडवा एक नंबर आहे मित्रांनो पाहण्यासाठी. आणि आपली मुळा नदी कुठं चालती? पुणे जिल्ह्यात चालती. तर ती कशी फिरली आणि कुठं चालली होती ती व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चला, पाहुणा चालाय पुढं आणि आपण चालू आहे मागून. तर एकदम निसर्गरम्य वातावरण, डोंगर दर्या असा पहा बरं. तर किती सुंदर वातावरण वाटतंय. पाहुणा पुरा सणा सुटलाय पहा. तर हे पाहुणे आपल्याकडं नगरवरून आले बरं का आपल्याला भेटण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता पाहुण्याला शिकायला जायचे. पाहुण्या पुरा सणा सुटलाय आपल्या बरोबर. तर पहा, तर वाट माहीत नाही पाहुण्याला, पण मग आपण चालू त्यांना सांगितलंय का ह्या वाटा आपल्या रस्त्यानं जायचं आहे मस्तपैकी. तर पहा बरं, पुढं एक गाडी चालली आहे आणि पाहुणा चाललाय मागून. काही डोंगर झाडी. तर आता इकडं खाली उधळण लागली. एकच नंबर आहे इकडं पण खाली पहा. तर पहा काही झाड आहे पहा. तर पहा आपण आलो आता शिसवड या ठिकाणी आणि काही डोंगर दिसतात पहा. तर कसं काय वातावरण वाटतंय इकडलं? काय हो? एक नंबर. इथं पण नंबर आहे. हा ना. तर त्या पहा समोर दिसतंय ते हरिश्चंद्रगडाचा डोंगर आहे. आणि इकडं टोलर खिंड तिकून पण माणसाला चढता येतं बरं का त्या खिंडीतून. हां, ती खिंड दिसते ना, तिकून पुणे जिल्ह्यातून माणसं वरती येतात ते हरिश्चंद्रगडाला. हां, तर पहा एकदम निसर्गरम्य वातावरण आणि डोंगर. तर जिकडं बघायची मजाच वेगळी नाही का? कसं वाटतंय? राऊंड डोंगर आहेत. हा ना. तर पहा खुश आहेत ना आमच्याकडे येऊन? कसं थंडगार हवा ना. तर चला जायचं मग. चला. तर चला, आपले पाहुणे बसलेत गाडीवर. आता आपल्याला थेट सांडवा पाहण्यासाठी जायची. चला, कंटिन्यू व्हिडिओ करा. तर मित्रांनो, आता आपण चालू आहे सांडवा पाहण्यासाठी. तर चला, पाहुणा पण मागून आलाय. ज्योतीन दत्ता आणि ज्ञानेश्वर पण पुढे चाललाय. तर चला कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. स्थळ मित्रांनो, तर ह्या पाया दर्या बघू आपण. तर पहा कसं खोदलं झाडाने पाण्यानं. बघू शकता तुम्ही पण. तर पाहू शकता. तर ज्ञानदेव गेलाय पुढं आणि एकच नंबर. तर पाहू शकता तुम्ही. चला पाहायला चला लवकर. काय बोलत चालत तुम्ही? इकडं पहा बरं. तर पहा एक नंबर एकदम खतरनाक सिने पाहण्यासाठी. तर एवढी आमची गँग आहे. तर इकडं जाऊन दाखवतो तुम्हाला. इकडून पहा कसं आहे. पाहू शकता तुम्ही पण. मस्त पीक वाटतंय ना. पाहू शकता. तर पाहू शकता. तर अजून आपल्याला इकडं बघण्यासाठी जायचं आहे पहा. तर ह्या पाय असं सांड आहे. तर पहा दत्ता हात करतोय. ज्योती पण गेली तिकडं. तर चला आता आपण पुढचा सीन दाखवणार आहे इथून पुढं. राजन खळग राजनासारखेच. तर पहा ह्या पहा राजन खळ याडाने. तर दोन्ही साईडनं पाणी पहा. तर इकडं पाहू शकता. तर इकडं पाहू शकता तुम्ही पण. पहा राजन खळ कसं आहे.
तर आपण आज दाखवणार आहे. तर बघू शकता पहा इकडं या राजनखळमध्ये उंबराचा झाड उतरेले. तर हे पहा तर कसं आहे पहा, हे पहा तर दोन्ही कोणी एवढा पाण्याने इकडे पाहता. तर हे येतो ना इडमध्ये तू. तर चला आता इथं आपण एवढी गँग आली पाहू शकता. तर आम्ही एवढी घरचीच आहे. आणि इकडं पहा कसं वातावरण. आणि हे इडलं दाखवायचं खरं म्हणजे इडलं काय हे तुम्हाला खरं दाखवायचं मित्रांनो. तर मित्रांनो इडला असं आहे मित्रांनो, ही इकडं नदी या पहा इकडून आली आणि ही पुणे जिल्ह्यात जाणार होती. तर कुरकुंडी नदीचं डोळे आलते. तर मुळा नदीला तिनं सांगितलं का माझं डोळं आलं. कुरकुंड्या नदीनं सांगितलं की मला भेटायला ये तू. तर मग ती इकडं न जाता ह्या पा इकडं ते पडलं इकडं न जाता म्हणजे इकडं पुणे जिल्ह्यामध्ये न जाता इकडं ती मुळा नदी इकडं निघाली खाली. आणि कुरकुंडा नदीचं डोळे आलते ना, त्यामुळं मग तिला भेटण्यासाठी ती इकडे गेली. तर चला ती आता ही नदी आपली नगरला गेली. आणि इकडं आता ज्ञानेश्वरचं चाल आहे इकडून इकडं यायची इकडल्या साईडला. तर पाहू शकता. तर चल तर पहा तर नाथ तर पहा त्याला पोहता पण येते, मला पण पोहता येते. आणि या अशा प्रकारचं आम्ही पोहतो मस्तपैकी. तर तिकडं जा ना. तर पान नदी तिकडे गेलती. तर ती नदी टोलरखिंडीला जाणार होती मित्रांनो. तर पाहू शकता तर ज्ञानदेव गेला आणि इकडं ती नदी चालते. तर चला आताचपैकी इकडं पाहू शकता तुम्ही पण. तर चकुली आली इकडं मस्त. कसं वातावरण वाटतंय. तर चला इकडं हे राजन खळत मित्रांनो, हे कधीच बघायला विसरू नका मित्रांनो मस्तपैकी. तर चला तर जाता हिरा खाली. मग पहा बरं किती मस्तपैकी वातावरण. हो पाहुणं कसं काय वाटतं मग इकडं निसर्गरम्य वातावरण हे हा का. नाही सांगावं कसं आहे आम्हाला थोडीशी माहिती सांगा ना. तुम्ही नगरवरून आले जरा सांगा ना. हा ना खूप छान. हां तर तुम्हाला सांगायचं तर ही नदी आहे ना ही इकडं पुणे जिल्ह्यात चालते. तर ती इकडं कुरकुंडी नदीचं डोळे आलते अशी जुनी पारंपरिक लोक म्हणतात. त्यामुळं मग ही नदी इकडून तिला भेटायला गेली. मग त्या दोघी बहिणी खाली सरळ नगरकडे निघाल्या असं आहे. चल ती का वर कुठं चिंगली. तर चला ज्ञानदेव पण आला इकडं वरती आंघोळ करून मस्तपैकी. तर दत्ता म्हणतो आंघोळच करायची नाही मिस करून आलोय. तर ह्या पारा अजून एकच नंबर व्हिडिओ पाहिजे राहा मित्रांनो. तर काय जाता मग मस्त वातावरण वाटतं ना. हां हां तर कधी जर आले ना शिसवद या ठिकाणी मस्तपैकी सांडावा पाहायला विसरू नका. तर उडी मार ना. शॅम्पू पण एक उडी मार दाखव ना. गावाकडचं कसं पोहणार राहतं या पा. नाही ना कुठं गेला आपण आज सांडावा पाहण्यासाठी आलतो शिसवद या ठिकाणी. आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये. तर आपण थोडक्यात त्याची माहिती सांगितली. आणि आपण आता या पाहुण्याला विचारणार आहे. तर पाहुणा नगरवरून येले. तर कसं काय वाटलं तुम्हाला इकडं सांडावा पाहून. वातावरण मस्त आहे. हां सगळीकडे डोंगर हां. झाडं आणि चांगलं आहे सगळं. हां ना. तर इकडे भरपूर असे पर्यटक येतात. तर हे एक पर्यटक स्थळ असे. तर अजून जर कोणाला माहीत नसेल तर त्यांनी आपला चॅनल व्हिडिओ बघून आणि नक्की येण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओच थांबवणार आहे. धन्यवाद. जय आदिवासी. जय जवान.